नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण आणि मी वर्षा. आज मी तुमच्यासाठी एक सुंदर अशी छोटीशी मराठी कथा घेऊन आलेले आहे. त्या कथेचे नाव आहे नाराज ससा. तर मग सुरू करूया. एकदा सुंदर वनातील सर्व ससे एकत्र जमले. आपल्या अवतीभोवतीच्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी बैठक बोलावली होती. जंगलातील मांसाहारी जीव त्यांना खाण्यास सदैव तयार होते. म्हणून शेवटी सशांनी ठरवले की आपण जलसमाधी घ्यायची. त्या तलावात खूप सारे बेडूक राहत होते. बेडूक तलावाच्या बाहेर येऊन उन्हामध्ये बसले होते. सशाच्या येण्याच्या आवाजाने बेडूक भयभीत झाले व बेडूक पाण्यामध्ये छपाछप उड्या टाकून लपून बसले. त्यांना असे करताना पाहून सशांचा सरदार चकित झाला. त्याने वरडून म्हटले, थांबा, कोणीच आत्महत्या नाही करणार. बघा, या जगामध्ये आपणच कमजोर नाही, आपल्यापेक्षाही घाबरणारे जीव या जगामध्ये आहेत. ते जर आत्महत्या करायचा विचार करत नाहीत तर आपण का म्हणून करायचा. आणि ससे जंगलामध्ये निघून गेले. अशा प्रकारे छोटीशी आपली मराठी कथा. धन्यवाद.